नमस्कार। आज दिनांक 28 नोव्हेंबर 2014। आजची तिथी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, वार शुक्रवार। दिनविशेष महात्मा फुले यांचा स्मृती दिन व प्रसिद्ध गायक के.सी. डे यांचाही स्मृती दिन। महात्मा फुलेंना सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने विनम्र अभिवादन। के.सी. डे यांनाही सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने विनम्र श्रद्धांजली। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। मुख्यमंत्र्यांचं अमरावतीत आगमन, मानवंदना, स्वागतानंतर हेलिपॅडवरच स्वीकारली निवेदनं। दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्यावर हल्ला, भाजी दलालाशी झाला वाद, दलाल व साथीदारांनी केली मारहाण, भाज्यांची नासधूस। ओव्हरलोड वाहनांकडून 1,07,55,000चा दंड वसूल, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती। बस व टिप्परमध्ये धडक, सुदैवाने बचावले प्रवासी, टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल। अपंगांना सुविधा मिळाव्यात, अपंग जनता दलाचं जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसीय धरणं आंदोलन। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राइम वॉच। आर्वीवरून शेगावकडे जाणाऱ्या बसला राजुरा वळणावर टिप्परने धडक दिली। याबाबत चालकाने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। सुदैवाने प्रवासी बचावले, टिप्पर व बसचं किरकोळ नुकसान झालंय। आर्वीवरून शेगावकडे जाणाऱ्या बसला राजुरा वळणावर टिप्परने धडक दिली। बस चालक दीपक वानखडे आर्वी डेपोतून सकाळी 9 वाजता बस घेऊन निघाले असता राजुरा वळणावर MTV 1221 क्रमांकाच्या टिप्परने धडक दिली। ही बस आर्वीवरून शेगावला जात होती। MH40N 8977 क्रमांकाची ही बस आहे। सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही। बसचं 5,000 रुपयांचं तर टिप्परचं 2,000चं नुकसान झालंय। बस चालकाने टिप्पर चालक 55 वर्षीय सुरेश कोपटे यांच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे। पोलिसांनी 279 कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। टांगा पडाव येथे बेवारस मृतदेह आढळलाय। ही व्यक्ती 50 ते 55 वर्षांची असून इतवारा बाजारात या परिसरात फिरताना अनेकांनी त्यांना पाहिलं होतं। टांगा पडाव येथे त्यांचा मृतदेह आढळलाय। या व्यक्तीची ओळख पटवण्याचं आवाहन नागपूर गेट पोलिसांनी केलंय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अंदाजे 55 वर्षांची ही व्यक्ती इतवारा बाजारात फिरताना दिसली होती। आजारी असलेल्या या व्यक्तीचा मृत्यू झालाय। टांगा पडाव येथे हा मृतदेह आढळला। त्याची ओळख पटवण्याचं आवाहन नागपुरी गेट पोलिसांनी केलंय। इतवारा बाजारातील भाजी विक्रेत्यावर 8 ते 9 जणांनी हल्ला केला। पुदिन्याच्या भावावरून हा वाद झाला। त्या दलालाने शिवीगाळ केली, वाद घातला। त्यानंतर या दलालाने 8 ते 9 जणांना आणलं व भाज्यांची फेकफाक केली, हल्ला चढवला। यात 2 जण जखमी झाले आहेत। इतवारा बाजारातील दुकानदारावर भाजी विक्रीच्या दलालाने आपल्या साथीदारांसह हल्ला चढवला। अब्रार हुसेन यांचं हे भाजीचं दुकान आहे। ते आपल्या भाजीच्या दुकानात बसले असता पुदिना विकणारा दलाल आला व त्याने पुदिन्याचे भाव वाढवून मागितले। वाढीव भाव परवडत नाही असं अब्रार हुसेन यांनी सांगितलं असता या दलालाने शिवीगाळ केली। त्यानंतर दलालाने 8 ते 9 साथीदारांना आणलं व अवजारं व अँगलने हल्ला चढवला। गुलाम हुसेन व अन्य असे 2 जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत। पोलीस घटनास्थळावर पोहोचले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर फरार झाले होते। भाज्यांची प्रचंड नासधूस या हल्लेखोरांनी केली। झगड़ा हो गया यहाँ पर ऐसी बाता में, तो उन्होंने 8-10 जने आए थे, वो औजार लेके उन्होंने तोड़ फोड़ करके फेंक फाक करे मालवाल की।
और मारे अरे काय के बारे में? ये ऐसी दो बातों पर हो गए। शिरसगाव कोरडे येथे राहणाऱ्या विवाहितेनं कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून तिनं जीवनाकडे पाठ फिरवली आहे। तिची प्रकृती गंभीर आहे। शिरसगाव कोरडे येथील रहिवासी माधुरी संजय घोडेस्वार या महिलेने दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून कीटकनाशक प्राशन केलं व आत्महत्येचा प्रयत्न केला। तिची प्रकृती गंभीर आहे। तिच्यावर इरविनमध्ये उपचार सुरू आहेत। हमेशा दारू पिऊन येतात, पैसे अदल्यासाठी त्रास देतात। मी सकाळीच आम्ही दोघी माहिती पाणी भरवत्या नळ आल्यावर मी संडासला घेतली, तेवढं टिकून आल्यावर मला काही माहीतच नाही। हो, तर याटोत टाकलं होतं। हो, त्या बाईला पण मारतात का ते? हो, मला मारलं होतं त्यानं एक वेळा, भांडण केलं मला तर। मग आम्ही त्याच्यासोबत काही बोलत नाही। हो, हमेशा ते दारू पिऊन येतात, बस घरी धिंगा करतात। त्या बाईला खूप मारतात, पोरीला शिवीगाळ खूप करतात, मारणं ठोकणं दररोजच चालू राहते। दररोज एकही दिवस असं सुना नाही मारतीत नाही म्हणून दररोजच आहे। दारू पिऊन येतात, पैसा आदला तर सोयाबीन विकलं तर पूर्ण पैसा आदला गमवून राहिले। हो, तेच म्हणतात आम्हाला पैसे दे दारूसाठी, असे दिले नाही तर मग मारठोक करतात। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुक्रवारी दुपारी अमरावतीत आगमन झालं। अमरावती विद्यापीठाच्या हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर उतरलं असता त्यांना मानवंदना देण्यात आली। मान्यवरांनी त्यांचं स्वागत केलं। हेलिपॅडवरच त्यांनी निवेदनही स्वीकारली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शुक्रवारी दुपारी 4:25 अमरावतीत आगमन झालं। अमरावती विद्यापीठाच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री उतरले, तेथे त्यांना सलामी देण्यात आली। निरीक्षण के लिए तैयार है। पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात आलं। ये भी आवाज मनपा आयुक्त अरुण डोंगरे, पोलीस आयुक्त डॉक्टर मेकला, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, आमदार रवी राणा, आमदार पोटे, आमदार भिलावेकर, आमदार बुंदेले, महापौर रीनानंदा, स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। येथे मुख्यमंत्र्यांनी निवेदनही स्वीकारली। स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी जकात व स्थानिक संस्था कर यामधील फरकाची रक्कम नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन दिलं, तर खासगी शिक्षकांना 2 वर्षांपासूनचं मंजूर वेतन मिळण्याविषयी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेनं मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। अनेक निवेदनं स्वीकारून त्यानंतर हा काफिला विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विश्रांतीअंती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। बातमीपत्रात वेळ झाली एका कमर्शियल विश्रांतीची। विश्रांतीनंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज।
समाजातील कुप्रथा बंद करून स्त्री शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृतिदिन। या महामानवाला स्मृतिदिनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। विविध कार्यक्रम घेण्यात आले। महात्मा ज्योतिबा फुले यांचं 28 नोव्हेंबर 1890 साली निधन झालं। त्यांच्या 124व्या स्मृतिदिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। चित्रा चौकात महात्मा फुलेंच्या पुतळ्यानजीक कार्यक्रम घेण्यात आला। हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली। आमदार डॉक्टर सुनील देशमुख, शंकरराव हिंगासपुरे, डॉक्टर खारकर, श्रीकृष्ण बनसोड यांच्यासह मान्यवर येथे उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आहे। समाजाकडून वेळप्रसंगी अपमान सहन केले, मात्र कुप्रथा त्यांनी बंद करून समाजाला योग्य दिशा दिली। या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय मंडळी, सलोकर आपला सोपंडे काकाजी, त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय मंडळी या प्रसिद्ध गायक केसी डे यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृतिदिन। 1883 साली कृष्णचंद्र डे यांचा जन्म झाला होता। 1962 साली त्यांचं निधन झालं। दृष्टीहीन असूनही केसी डे यांनी आपल्या आवाजाने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं। आपल्या स्वर्गीय आवाजाने रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध गायक केसी डे यांचा 28 नोव्हेंबर हा स्मृतिदिन। त्यांचं पूर्ण नाव कृष्णचंद्र डे असं होतं। 1893 साली जन्मलेले केसी डे दृष्टीहीन होते। प्रसिद्ध गायक मन्ना डे यांचे ते काका। मन की आंखें खोल अशा अर्थगर्भ गाण्यांची बरसात करणाऱ्या केसी डेंचं निधन 28 नोव्हेंबर 1962 साली झालं। त्यांचा आज 52वा स्मृतिदिन। केसी डे यांना स्मृतिदिनी सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने भावपूर्ण आदरांजली। यामाहा दुचाकीला युवा वर्गाची प्रथम पसंती आहे। यामाहाची वाढती मागणी पाहता शहरात यामाहाचं शोरूम सुरू करण्यात आलं आहे। जाधव व पडोळे ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या शोरूमचं थाटात उद्घाटन करण्यात आलं। यावेळी जाधव कुटुंबीय व पडोळे कुटुंबीय मान्यवर उपस्थित होते। अमरावतीच्या रेल्वे स्थानक मार्गावर यामाहाचं शोरूम सुरू करण्यात आलंय। जाधव व पडोळे ग्रुपच्या वतीने उघडण्यात आलेल्या शोरूमचं उद्घाटन पोलीस उपायुक्त सोमनाथ घारगे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी हेमंत जाधव, राजू पडोळे, चित्रा पडोळे, रश्मी जाधव प्रामुख्याने उपस्थित होते। युवा वर्गात यामाहाची वाढती क्रेज आहे ती पाहता हे शोरूम सुरू करण्यात आलंय। आज अमरावतीमध्ये शिव यामा जे गेल्या 5 महिने पहिले एस्टॅब्लिश झालं होतं त्याची पहिली ब्रँच ही रेल्वे स्टेशन, अमरावती रेल्वे स्टेशनला आम्ही स्टार्ट केलेली आहे। त्या याच्यामध्ये आम्ही जे बिझनेस पार्टनर घेतले ते सुद्धा अतिशय रिनाऊंड पडोळे ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक श्री दादासाहेब पडोळे आणि जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतर्फे मी हेमंत जाधव असं आमच्या जॉईंट कोलॅबरेशनमध्ये आम्ही हे ब्रँच आम्ही इथे स्टार्ट करतो आहे शिवयामाची। या याच्यामध्ये शिवयामाचे सर्व प्रकारच्या बाईक्स ज्या स्पेशली यंगस्टर्समध्ये फार फेमस आहेत, हाय CCच्या बाईक्स, तशा फॅमिली स्कूटर जी यामाने लॉन्च केली ती आम्हाला शहरामध्ये हे करायची होती ती सुद्धा इथे आम्ही उपस्थित केलेली आहे। तसंच येत्या डिसेंबरमध्ये यामाचं 125 CCची बाईक आणि 125 CCची स्कूटरसुद्धा लॉन्च होत आहे। तर हा सर्व बघता म्हणजे उद्या फ्युचर यामाचं फार मोठं आहे। यामाचं येत्या डिसेंबरलाच 25 डिसेंबरला चेन्नईला एक फार मोठा प्रोजेक्ट 500 एकरमध्ये स्टार्ट होतो आहे।
यामा फार मोठ्या रूपामध्ये इंडियामध्ये लॉन्च होत आहे, त्याचं आम्ही एक लहानसं रोपटं आम्ही इथे स्टार्ट करतो आहे. पुढे लवकरात लवकर एक 3-4 महिन्यामध्ये याच रोडवर आम्ही या शोरूममध्ये स्पेअर्स सर्व्हिसेस या सर्व गोष्टी आम्ही स्टार्ट करणार आहोत. यस यामा, थँक्यू. विद्यार्थ्यांमधील कल्पकतेला त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आविष्कार नामक पोस्टर्स रंगवा स्पर्धा घेण्यात आली. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूण हत्या आदी विषयांवर विचार मांडले. यावेळी परीक्षक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने आविष्कार कार्यक्रम घेण्यात आला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी स्त्री भ्रूण हत्या अशा विविध विषयांवर पोस्टर रंगवून त्यांचं विवरण सांगितलं. ब्रिजलाल बियानी महाविद्यालयाच्या साहित्य विभागाच्या वतीने वैदेही सुधीर आकोटकरने या स्पर्धेत स्त्री या विषयावर पोस्टर रंगवून स्त्रीच्या शतरूपांचं विवरण केलं. नारी, जाया, भार्या अशा विविध रूपांवर कवना पोस्टर मध्ये सादर केले. पोस्टर बनवायचं एक मी लँग्वेज या डिपार्टमेंट मध्ये आली आहे, तर तिथलं एक लँग्वेज आणि साहित्य कला याचा एक विषय निवडून पोस्टर बनवायचं आणि ते तुमच्यासमोर प्रेझेंट करायचं. एवढंच, म्हणजे रिसर्च वगैरे याबद्दल कल्पना नव्हती. त्यानुसार मी एक पोस्टर बनवलंय. माझ्या याचं नाव आहे शतरूपा स्त्री. शतरूपा स्त्री म्हणजे तिचे 100 अवतार. एक स्त्री किती नाते निभावते, तिचे सगळे नाते जे असतात, म्हणजे एक स्त्री फक्त एक स्त्री नसून तिला वेगवेगळे रूप असतात, तिचे 100 रूप आहेत. पण सहोदरा अग्रजा अनुजा तीस म्हणा काही, या जगती हो भगिनी प्रेमा परिसीमा नाही. प्रेम आदरे भाऊ म्हणतो माझी अक्का ताई, वेळ प्रसंगी बहीण होते भावाची ही आई. म्हणजे आपण पाहतो की बहीण पण आईचं एक रूप आहे, असं इथे ह्या कवितेत म्हटलेलं आहे. कारण बहीण वेळ पडली की आपल्या भावाची आई पण होते, बहीण मोठी किंवा छोटी आपल्या भावाची आई पण होते, असं इथे म्हटलेलं आहे. भार्या म्हणजे बायको आहे. सर्व आधी हीच जागते वावरे तिच्या घर जागते. समार्जन. माजी आमदार सुलभाताई खोडके यांचे पती संजय खोडके यांची काँग्रेसच्या प्रदेश महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही ते याच पदावर होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नेते संजय खोडके यांची काँग्रेसच्या प्रदेश महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी ही नियुक्ती केली आहे. संजय खोडके राष्ट्रवादीतही याच पदावर होते हे उल्लेखनीय. खोडके दाम्पत्याने वराड विचार मंचाची स्थापना केली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे ते अध्यक्ष होतील अशी चर्चा होती, परंतु या नियुक्तीने चर्चांना पूर्णविराम लागलाय. काँग्रेस प्रदेश महासचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल संजय खोडके यांचं सिटी न्यूज चॅनल परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन. अमरावती जिल्ह्यात 1 एप्रिल 2013 ते 1 ऑक्टोबर 2014 दरम्यान क्षमतेपेक्षा अधिक भरलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात 55,794 वाहनं ओव्हरलोड आढळली. त्यापैकी 846 वाहनांना दंड आकारण्यात आला. 1,07,55,000 एवढा दंड वसूल करण्यात आलाय. याविषयी सहाय्यक प्रादेशिक अधिकारी नेवास्कर यांनी माहिती दिली. प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती अंतर्गत 2 वायुवेग पथके कार्यरत आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती म्हणजे अमरावती जिल्ह्यातच ज्युरिडिक्शन येतं रजिस्ट्रिंग अथॉरिटी म्हणून. 5,09,72 वाहनं सध्या ह्या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत आणि त्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2 वायुवेग पथकं आहेत. फक्त ओव्हरलोड या कलमाखाली मागच्या पूर्ण वर्षात वायुवेग पथकांनी 55,794 वाहनं तपासली. त्यातली 846 वाहनं दोषी आढळली आणि 1,07,55,000 इतका दंड या ओव्हरलोड वाहनांकडून मागच्या वर्षी वसूल करण्यात आला. अंध, अपंग, विधवा, परित्यक्ता, शेतमजूर यांच्या विविध मागण्यांसाठी अपंग जनता दलाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. संजय गांधी निराधार योजनेचं मानधन वाढवावं, अंध अपंगांना स्वयंरोजगारासाठी जागा द्यावी, घरकुल व अंत्योदय योजनेत विनाअट समाविष्ट करावा आदी मागण्यांसाठी अपंग जनता दलानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन केलं.
ज्या अपंगांना ज्या सवलती दिल्या आहेत त्या निव्वळ कागदपत्रेच राहिलेल्या आहेत आणि त्याची वेळेवर अंमलबजावणी न होण्यामुळं त्यांना लाभ मिळत नाही आहे. त्यामुळं एक दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही इथं जिल्हा कार्यालयाच्या समोर आम्ही करत आहोत. अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना घरकुल उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मानव हक्क संघटना व आदिवासी विकास हक्क संघटना मेळघाट यांच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. शबरी घरकुल योजनेचा निधी मिळूनही एकाही आदिवासीसाठी घरकुल बांधलं गेलेलं नाही, तेव्हा ही योजना तात्काळ राबवण्याच्या मागणीसाठी आदिवासींच्या वतीने आदिवासी अपर आयुक्त कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलं आहे. मानव हक्क संघटना व आदिवासी विकास हक्क संघटना या उपोषणात सहभागी आहेत. आदिवासी लोकांना घरकुल मिळण्यात यावं यासाठी आहे आणि सरकारनं महाराष्ट्र सरकारनं 2012ला सबरी घरकुल योजनेची योजना काढली आहे. पण दरवर्षीचं 500 कोटीचं बजेट होतं. तर दरवर्षीचं 500 आतापर्यंत 3 वर्ष होत आले, पण तरी पण एकही आदिवासी लोकांना सबरी घरकुल योजना भेटली नाही. याच्यासाठी आम्ही वारंवार अर्ज पाठपुरावा केलं. आदिवासी विभागला, नाशिकला, मुंबईला सर्व लोकांना भेटलं, तरी पण एकही आदिवासी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही आदिवासीला घरकुल भेटला नाही. याच्यासाठी आम्ही नगरपालिकाला समोरही उपोषण केलं, यांनाही पत्रव्यवहार केलं, तरी पण काही फायदा नाही. म्हणून आता आज आम्ही इथं उपोषण केलं. याच्यानंतर उपोषण इथं आमचं काही होणार नाही, तर आम्ही मुख्यमंत्री निवासस्थानी जाणार आहे नागपूरला उपोषण. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. शुक्रवार कमाल तापमान 31 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. शनिवार कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. मुख्यमंत्र्यांचं अमरावतीत आगमन, मानवंदना, स्वागतानंतर हेलिपॅडवरच स्वीकारली निवेदनं. दिवसाढवळ्या भाजी विक्रेत्यावर हल्ला, भाजी दलालाशी झाला वाद, दलाल व साथीदारांनी केली मारहाण, भाज्यांची नासधूस. ओव्हरलोड वाहनांकडून 1,07,55,000चा दंड वसूल, परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती. बस व टिप्परमध्ये धडक, सुदैवाने बचावले प्रवासी, टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. अपंगांना सुविधा मिळाव्यात, अपंग जनता दलाचं जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसीय धरणं आंदोलन. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.